काय राजा, तब्येत कशी आहे तुझी? ठीक आहे ना? जा, सांभाळून जा. पाहिलं, या मुलांची जिंकण्याची इच्छा आता नष्ट झालेली आहे. होय बाबूजी. असं होता कामा नये. ऐन स्पर्धेच्या वेळेला जर अशी उमेद नष्ट झाली तर पुढे मोठ्या मोठ्या आव्हानानं हे तोंड कसं काय देणार? बरोबर. नाही, हे बघा, हे माझा विश्वास त्या मुलांवर आणि तुम्हावर आहे. हो बाबूजी. तो विश्वास तुम्ही डगमगू देऊ नका. नाही. हं? या, येतो. या. नमस्ते. आले काले सोना. काले बाबूजी, मी सूरज, लालजींचा मुलगा. अरे, लहान असताना पाहिलं होतं. चल 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 चल. नाही, त्याची काही गरज नाही. ठीक आहे, मी वेगळ्याच कामाकरता आलोय तुमच्याकडे. कोणत्या? ही जागा कधी खाली करताय तेवढंच सांगा मला. हे बघा, आम्ही खूप सहन केलं तुमचं, बरं का? लवकरात लवकर ही जागा खाली करायची, समजलं? बाबांनी 1000 वेळा येऊन तुम्हाला सूचना दिल्या, पण तुम्हाला अक्कल नाही आली, म्हणून आता मी वॉर्निंग द्यायला आलोय तुम्हाला. तुमची ती अनाथ फाटकी पोरं आणि तुम्ही तुमचा बोजा बिस्तरा उचलायचा लवकर आणि सटकायचा इथून, समजलं? नाहीतर काय? आम्हाला रस्त्यावर आणणार? आमचा जीव घ्या. घ्या ना, जीव घ्या ना. म्हणजे तुमच्या दोघांचा त्रास वाचेल आम्हाला सूचना देण्याचा. अहो, ही अनाथ मुलं, त्यांचं भविष्य रस्त्यावरचं. सरकारने त्यांना छप्पर दिलं, ते छप्पर तुम्ही आता हिसकावून घ्यायला आलात? नाही नाही, असं करू नका. ही खूप चांगली मुलं आहेत, निरागस आहेत, निष्पाप मुलं आहेत. त्यांच्या आईवडिलांच्या चुका किंवा त्यांच्या परिस्थितीमुळे त्या आईवडिलांनी आमच्या आश्रमाच्या पायऱ्यांवर त्यांना आणून सोडलं. त्यांना आम्ही स्वीकारलं. हा काय आमचा दोष आहे? त्या मुलांचा दोष आहे? नाही सूरज, हे बघा, तुम्ही विचार करा. एक लालजीचा मुलगा म्हणून नाही तर एक माणूस म्हणून विचार करा. तुम्हाला आमची धडपड कळेल. हे बघा, परिवर्तनावर माझा विश्वास आहे. आणि एक लक्षात ठेवा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या मुलांना कुणीही इथून बाहेर काढणार नाही. चला चला.